जय हिंद मित्रांनो, बघा आपल्याला 2026च्या नुकत्याच नवीन आलेल्या ॲड बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल जे डिफेन्समध्ये आहे, आपल्या भारतीय डिफेन्समध्ये आपल्याला एअरफोर्स तर्फे जे आहे आपल्याला 2027च्या इनटेकसाठी 2 भरत्या आलेल्या बघायला भेटतील. त्याच्यामध्ये एक पहिली एअरफोर्स अग्निवीर असेल, ज्याची एज लिमिट आहे 1 जानेवारी 2007 ते 1 जुलै 2009. याची अप्लाय करण्याची शेवटची डेट जी आहे हे 1 फेब्रुवारी 2026 आहे. आणि तुमची जी एक्झाम आहे हे एंड ऑफ मार्च म्हणजेच 30 किंवा 31 मार्चला चालू होईल. आणि याची जर फी बघायची झाली तर 550 प्लस GST आहे. आणि पात्रता 50% गुणांचं 12वी उत्तीर्ण पाहिजे. त्याच्यामुळे तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ प्लस इंग्लिश असणे आवश्यक आहे. तर बघायचं झालं तर दुसरी वॅकन्सी जी आहे ती मेडिकल असिस्टंट. तर बघायचं झालं तर पहिली वॅकन्सी जी आहे ही अग्निवीर आहे. हे तुम्हाला 4 वर्षासाठीच आहे. पण हे जी मेडिकल असिस्टंटची आहे हे परमनंट आहे. याच्यासाठी तुमची जी पात्रता आहे तर बघा एज लिमिट जी आहे ते 12वी वाल्यांसाठी 2 जानेवारी 2006 ते 2 जानेवारी 2010 आहे. आणि जे डिप्लोमावाले आहेत त्यांच्यासाठी 2 जानेवारी 2003 ते 2 जानेवारी 2008 पर्यंत जे एज लिमिट आहे. तर पात्रता बघायची झाली तर 50% गुणांचं 12वी पास. त्याच्यामध्ये तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असणं आवश्यक आहे. इथं तुमचं मॅथ असणं आवश्यक होतं. तर बघा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इंग्लिश पाहिजेच. आणि जर बघायचं झालं तर सेकंड पात्रता जी आहे याच्यामध्ये तुम्हाला जे डिप्लोमावाल्यांसाठी जी एज लिमिट सांगितली त्याच्यामध्ये BSc किंवा डिप्लोमा किंवा फार्मसी असणे आवश्यक आहे. जर बघायचं झालं तर दोन्हीची जी फी आहे 550 प्लस GST राहणार आहे. म्हणजे जवळपास तुमची 600-650 पर्यंत ही फी जाणार आहे. आणि जर एक्झाम बघायचं झालं तर याची सुद्धा एक्झाम जी तुमची आहे 30 मार्च ते 31 मार्च दरम्यान सुरू होईल. जय हिंद, जय भारत.